नमस्कार मैत्रिणो, राणी टेलरिंग क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे कोपऱ्यामध्ये फोटो दाखवला आहे, त्या फोटोप्रमाणे ब्लाउज पीस होता, त्याचा मी ब्लाउज शिवलेला आहे। पाहू शकता, ही फ्रंट बाजू आहे आणि ही बॅक बाजू आहे। तर याला पोटली बटन केले आहेत, बघा बाहीला पण पोटली बटन लावलेत आणि आपली डिझाइन अगदी परफेक्ट बसली आहे। तर पाहू शकता फ्रंट बाजू इथे तर आपला ह्या बाजूने असा पदरच येणार आहे, त्यामुळे फक्त ही आपली डिझाइन दिसणार आहे। तर आपण बॅक बाजू फ्रंटला घेतली होती आणि फ्रंट बाजू बॅकला घेतली होती, तर ती कशी कटिंग करायची तर चला तर मग पाहूयात। तर मी याच्यामध्ये खूप साऱ्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, तर त्या टिप्स शिकण्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग सुरुवात करूयात। तर इथे बघा, हा असा ब्लाउज आहे। तर इथे बघा, ही फ्रंट बाजू दिलेली आहे, ही बाही आहे आणि ही बॅक आहे। तर असं त्यांनी डिझाइन दिल्यामुळे आपल्याला कसं शिवायचे कळत नाही। तर बघा, हे बॅकचे टक्स आहेत आणि बॅकला हुक दिलेत, इथे पण बाही दिलेली आहे। तर ही आता आपल्याला त्या मापामध्ये बसवायची आहे, तर ती कशी बसवायची ते पाहूयात। आणि हे कट करत असताना कसं ऍडजस्ट करायचं ते आज मी सांगणार आहे। तर इथे पहा, ही अशी डिझाइन आहे आणि ह्या डिझाइन मध्ये आपल्याला कटोरी ब्लाउज शिवायचा आहे। तर मी म्हटलं होतं 4 टक्स शिवा, पण त्या कस्टमरला कटोरी ब्लाउज पाहिजे, तर आपल्याला आता ह्याच्यामध्ये कटोरी ब्लाउज ऍडजस्ट करायचा आहे। तर ही फ्रंट बाजू आहे आणि ही बॅक आहे आणि ह्या दोन बाही दिल्या आहेत। तर आता आपल्याला हे तर मी बाही कट करून घेतलेली आहे। मी ब्लाउज पण कट करायला घेतला होता, पण म्हटलं की आपल्या मैत्रिणींशी व्हिडिओ शेअर करावा, कारण नवीन नवीन ब्लाउज शिवत असताना अशा डिझाइनचा ब्लाउज आपल्याकडे आला की आपल्याला टेन्शन येतं, आता कोणती बाजू कुठे ठेवायची ह्याचं पण खूप टेन्शन येतं। तर टेन्शन घ्यायचं काही गरज नाहीये, तर आपल्याला आधी पेपर पॅटर्न करून घ्यायचे आहेत आणि हे असं आखून घ्यायचंय आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचंय। हे कट करून झाल्याच्या नंतर तर आधी आपण हे कट करून घेऊयात, बॅकचा गळा कट करायचा नाहीये। तर बघा, मी जसं कट करून घेतलेलं आहे याच पद्धतीने तुम्ही पण कट करून घ्यायचंय आणि लक्ष देऊन हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथे पहा, ही स्लीव्ज आहे आणि स्लीव्जची डिझाइन आपल्याला अशी बरोबर आहे तशी ठेवून घ्यायची। तर इथे बघा, इथे पुढं हा कपडा एवढा उरलेला आहे, तर आपल्याला फ्रंट बाजू आणि बॅक बाजू बघायची आहे। तर पाहू शकता, आपल्याला एवढा अस्तरचा कपडा जोडावा लागणार आहे। ह्याच्यासाठी आपल्याला आधी पेपर पॅटर्न करून घ्यायचे। तर पाहू शकता, आधी आपल्याला हे आता कट करून घ्यायचंय। आपल्याला कट करत असताना परत एकदा चेक करायची की ही डिझाइन बरोबर आहे का, कमी जास्त असेल तर ती आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचंय।
तर पाहू शकता आपली बाही अगदी परफेक्ट बसली आहे। आणि आता इथे त्यांनी बघा तर ही फ्रंट बाजू दिली आहे आणि ही बॅक बाजू आहे। ही बॅक बाजू दिली आहे आणि मधली गळ्याची रुंदी जास्त आहे, तर गळा खूप डीप होणार आहे, म्हणून मी बॅक बाजू फ्रंटला घेतली आहे आणि फ्रंट बाजू बॅकला घेतली। तर तिथे आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आणि कटोरी जोडतो तो भाग कट करायचा आहे। आधी आपण बॅक कट करून घेऊयात। तर पाहू शकता इथे अशी बॅक बाजू ठेवून आपल्याला हे कट करून घ्यायचंय। आपल्याला बॅकला पोटली बटन लावायचा आहे, म्हणून मी गळा आताच कट करणार नाहीये, शिवून झाल्याच्या नंतर तुम्हाला ते दाखवणारच आहे। तर हा एवढा गळा आपल्याला घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता हा कटोरी जोडतो तो भाग आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजे ही फ्रंट बाजूला डिझाइन येणार आहे। तर आपल्याला कटोरी अशी ठेवून घ्यायची। आपल्याला इथे थोडासा जॉइंट येणार आहे किंवा मग आपल्याला दुसरीकडे कटोरी बसती का ते बघायचंय। तर बघा इथे थोडासा कपडा कमी पडतोय, तर आपल्याला इथे एकतर जॉइंट द्यायचा किंवा मग शिल्लक कपडा असेल तर त्या कपड्यामध्ये आपल्याला दुसरीकडे कटोरी कट करून घ्यायची। जरी कपडा शिल्लक असेल दुसरीकडे कटोरी ठेवायची म्हटलं तर ही डिझाइन येणार नाही, तर आपल्याला इथेच ऍडजस्ट करावं लागणार आहे। तर पहा इथं हुकलूक पट्टीच्या इथे थोडासा कपडा कमी पडतोय, तर आपल्याला इथेच कपडा जॉइंट देऊन घ्यायचा आहे। असा जर तुमच्याकडे ब्लाउज आला तर काही टेन्शन घ्यायचं नाहीये, आपल्याला या पद्धतीने ब्लाउज कट करून घ्यायचा आहे। आणि शिवण्याची पद्धत तर तुम्हाला माहितीच आहे, तर त्या पद्धतीने शिवायचा आहे। तर पहा तर इथे आपला टक्स येणार आहे कटोरीचा। तर आपली कटोरी पण अगदी डिझाइन मध्ये झाली आहे आणि आता आपली राहिली आहे क्रॉस पट्टी। तर हा जो उरलेला कपडा आहे या कपड्यामध्ये आपल्याला पोटली बटन बनवायचे। तर हा झाला बॅक, पाहू शकता ही झाली बाही, ही झाली कटोरी, तर ही झाली क्रॉस पट्टी आणि हा झाला कटोरी जोडतो तो भाग। तर आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायचंय आणि आता हे मी शिवून घेणार आहे, तुम्ही पण शिवून घ्या। हे कसं कट करायचं तुम्हाला समजलं का नक्की मला कमेंट करून सांगा, आणि कट करण्याची पद्धत कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा। तर चला तर मग आपण हा ब्लाउज शिवून घेऊयात। तर पाहू शकता आपला गळा पण गोल आलेला आहे आणि ब्लाउजची फिनिशिंग पण खूप छान झाली, पाहू शकता। तर कटोरीचा आकार पण अगदी परफेक्ट आहे आणि बाहीची डिझाइन पण आपली मापात बसली आहे। तर बघा या पद्धतीने आपल्याला ब्लाउज शिवायचा आहे। कसा वाटला ब्लाउज नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।